सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली असून 27 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती पतंगराव कदम यांनी दिली आहे। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची सांगलीमध्ये बैठक पार पडली। माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला। तर यावेळी पतंगराव कदम यांनी येत्या 27 ऑक्टोबर रोजी मोहनराव कदम हे उमेदवारी अर्ज भरतील असं जाहीर केलं। विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल काल दादांनी संमती दिली आहे। सातारा आणि सांगली जिल्ह्यातनं प्रचंड असा उत्साह आहे, लोकांची मागणी आहे, त्यामुळं निवडणूक होईल। आघाडीच्या चर्चा चालू आहेत। मला प्रदेशाध्यक्षाचा फोन आला होता की सांगलीमध्ये आणि साताऱ्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत करावी अशी राष्ट्रवादीची मागणी। याविषयी मी काही भाष्य करणार नाही, उद्या गेल्यानंतर आपल्याला कळेल। परंतु निवडणूक यांची निश्चित ठरली। काँग्रेसचा उमेदवार 100% निवडून येईल, 100%, कसलीही चिंता नाही। 40 वर्ष आम्ही या दोन्ही जिल्ह्यात काम करतोय, तो आम्हाला परिस्थिती माहिती आहे। पुढं आणलं, कार्यकर्त्यांनी पुढं आणले, ते नाही म्हणतो ते। काल सकाळी मला पहिल्यांदा ते म्हणाले, आम्ही कारखान्याबद्दल मिटिंग लावली होती की उमेरीचा FRP-पेक्षाही लोक म्हणतात अजून जरा आम्हाला वाढवून द्या। त्या मिटिंगच्या वेळा ते मला म्हणाले, मी आता निर्णय घेतला आहे। सातारा जिल्ह्यातनं जाऊन आले ते, आणि तिथून आल्यानंतर त्यांनी जाहीर केलं की बाबा मी निर्णय घेतला। या निवडणुकीत चिन्ह नसतं, फुली मारायची नाही, शिक्का उठवायचा नाही, पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा, प्रेफरेन्शियल व्होटिंग याला म्हणतात, असं असतं। तर यावेळी पार पडलेल्या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील 8 नगरपालिका आणि 6 जागांवर काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी जाहीर करत सांगली सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आपण लढवणार असल्याची भूमिका जाहीर केली। या जागेवर राष्ट्रवादीची मक्तेदारी नाही असा टोलाही राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला। आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये 100% निवडून येऊ असा विश्वास यावेळी मोहनराव कदम यांनी व्यक्त केला। खासदार श्री पाटील पागेसाहेब अशा अनेक निवडणुका मी केलेल्या आहेत आणि ते जिंकलेल्या आहेत। तरीसुद्धा जिल्हा परिषद केडरमध्ये मी 28 वर्षे काम केले। खानापूर पंचायत समितीचा सभापती 2 वेळा झालो, सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष 2 वेळा झालो। स्वतंत्रपणे काँग्रेसचं काम 78 या जिल्ह्यामध्ये हाताच्या पंजाब मी निवडून आलो जिल्हा परिषद। आज तागायत मला त्या कामामध्ये पक्षीय काम करणं ह्याच्यामध्ये अधिक आवड असल्यामुळं मी परवापर्यंतसुद्धा ही निवडणूक मला काही गरज नाही म्हणत होतो। परंतु एवढं प्रेशर सामान्य माणसापासून आमचे जे सभासद आहेत, सगळं पक्षाचे आमचे मित्र आहेत, तर सगळ्या मित्राच्या आग्रहार्थ मी काल सकाळी माझा होकार केला।